मत्स्य कुर्म जबरदस्ती आणलंय तुला कोणी? स्माइल करत जा. तर महादेवाचं मंदिर आहे ते. आणि तिथे कुंड सापडलं. महादेवाचं मंदिर आहे. तर महादेवाचं मंदिर आहे ते. आणि इकडे शिखर असं दिसतो. आता आरतीचा टाइम झालाय, पण आम्ही आता बाहेर पडलोय, त्याच्यामुळं आम्हाला आतमध्ये जाता येत नाहीये. आणि इकडे गोल साईडला खूप सारी मंदिर आहे, तर तेही दर्शन घेतोय आम्ही. आणि लेट झाल्यामुळे लाईट वगैरे नाहीये. कुठले मंदिर बंद झालेले आहेत ऑलमोस्ट. तर बघूया. असं सुरेख असं नक्षीकाम केलेलं आहे याच्यावरती, एकदम बारीक असं. आणि इथं समोर ना नवग्रहाचं मंदिर आहे. आणि इकडे एक कुंड सापडलेलं आहे जे की बंद आहे सध्या. हे नवग्रहाचं मंदिर इथे आहे. आणि इकडून परत आपल्याला शिखर दिसत आहेत. तर हे आहे नवग्रहाचं मंदिर. इथं अशी नवग्रह आहेत वरती कोरलेली. विष्णूचे रूप. विष्णूचे अच्छा विष्णूचे दशावतार. ते नवग्रह तिकडे पहिलं. हा ते पहिलं वालं मंदिर माहिती, ते वरती पण आहे. परशुरामच्या बाजूचा हे पहिला वाला कोणता? त्याच्यावर लिहिलेलं आहे मत्स्य कुर्म हे नरसिंह. त्याच्यानंतरचा कुठला ते कळना. इकडे रामकृष्ण पण आहे. विठ्ठल आणि कल्की हा शेवट. तर तो तिथला कुठला ते कळना मला. त्याच्यावर लिहिलंय ना, लिहिले जरा वाचता ग्रह काहीतरी मंदिर. इथं सगळे मंदिर आहेत छोटी छोटी, पण ते बंद झालेत आता. इथं ना एक कृष्णाचं हे असे मंदिर आहेत. हो हा. गाईज हे शनी मंदिर आहे. चला पटकन दर्शन घेऊया. ए पिलू एक मिनिट. देवीचं मंदिर होतं. आता मंदिर बंद झाले तर ऑलमोस्ट सगळे. तर आता आम्ही घरी जातो. त्यांनी आपल्याला डायरेक्ट आत सोडू शकत नाही. विचारायला पाहिजे आता बाबा. आपण आता थोडा लेट गेला असतो ना, पूर्ण आरती आतमध्ये असते आपली झाली असते. खूप छान अशी ज्वेलरी इथे भेटते. तुम्ही नक्की तर ज्वेलरी घेऊ शकता. आणि महालक्ष्मीची ज्वेलरी भेटते, कोल्हापुरी साज भेटतो. तर गाईज आता मी घरी जातोय.
आणि आमचं सगळं दर्शन वगैरे झालंय मंदिरात आणि खूप छान असं दर्शन झालंय. आणि लेट आल्यामुळं मला टाइम पण भेटलाय थोडासा जास्त मंदिरामध्ये, म्हणजे गर्दी कमी होती. आम्ही जिथून आत आलोय तिथूनच बाहेर जातोय, कारण तिथं आमचे चप्पल वगैरे ठेवलेले आहेत. हे बघा, जबरदस्ती आणलंय तुला कोणी. स्माइल करत जा. मोबाईल दे पळायला लागलं. इथं हे काय कुंड सापडले ना? कधी सापडले? गार्डन होतं ना, कुंड सापडलं. अरे इथं बघून सांगितलंस तर काय बिघडेल. तिथं कुंड सापडलं, गार्डन होतं पहिलं. इथलं नाही. इथनं आपण इथनं नाही आलोय काय? इथनं चप्पल असली तर कोण घेत नाही, आणि गेली चप्पल तर 7:30 जाते. माझ्या समोर मी होतो दर्शनाला, किती काढलेले मी आणि आई होतो. तिथे तर ओपनली दिसते, ते तर जाऊ दे, पण इथले दिसत नाही आता रात्र असल्यामुळे. आता मी घरी चाललोय, आम्ही बाहेर आलोय आणि बघू शकताय सगळं मंदिर खाली आहे, कोणीच नाहीये रस्त्यावरती, सगळे गेलेले आहेत आणि आम्ही लास्टला जातोय. बाहेर स्ट्रीटवर पण कोण नाहीये. शॉप. हे होतं आमचं आजचं भोगीचा दिवस पूर्ण. मला बसू द्या. तर गाईज, मंदिराच्या आवारात खूप सारी दुकाने आहेत, ज्यात ज्वेलरीची दुकाने आहेत, कोल्हापुरी चप्पल इथे भेटतात. तर तुम्ही इथे खूप सारी शॉपिंग करू शकता. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लास्ट टाइम डोसा खाल्लेला तिथे जाऊ. मला आठवतं. हा, तू गाडीमध्ये, हा नव्हता, हा हॉटेलला होता आणि आपण जाऊन भेटलो होतो. Just as surprised as you.